गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. सकाळी लवकर दारात गुढी उभा करून घेतली, दारात रांगोळी काढली आणि छान गुढीची पूजा करून घेतली. आता तुम्ही म्हणाल गुढीला भगवा झेंडा का लावता? कारण भगवा रंग हा शौर्य, विजय आणि पवित्रेचं प्रतीक मानला जातोय. गुढी उभारणं म्हणजे चांगल्यावर वाईटाचा विजय, विक्टरी ऑफ गुड ओव्हर इव्हल. म्हणूनच गुढीवर भगवा झेंडा आपण आनंद, यश आणि नव्या सुरुवातीचं स्वागत म्हणून लावतोय. आणि भगवा रंग हा हिंदू संस्कृतीत शुभ आणि पवित्र मानला जातोय, त्यामुळे गुढी अधिक मंगल दिसत्या. आता सगळं आवरून आम्ही निघालो मसाईच्या दर्शनासाठी. आई मसाईकडे जायचं आहे. गावात मस्त जत्रेचं वातावरण आहे, उरूस भरतोय गावात आमच्या. आणि हा व्ह्यू बघा कसला भारी आहे. इकडच्या वाटेला एकदा आलं की नाही घरला माघारीच येऊ वाटत नाही. आज पिली आला नव्हता आमच्याबरोबर दर्शनासाठी, कारण तो सकाळी साईबाबांबरोबर येऊन गेलेला, म्हणून आम्ही दोघेच निघालो. थोड्याच वेळात आता आपण मंदिरापाशी पण पोचणार आहे. तोपर्यंत छान निसर्गाचा पण तुम्ही आनंद घ्या. अशी हिरवळ, घनदाट झाडी ही फक्त खेड्यातच बघायला मिळते आपल्याला. किती जरी आपण सिटीत गेलो, सुखसुविधा आपल्याला सगळ्या मिळाल्या, पण असं निसर्गरम्य वातावरण आणि निसर्गाचं जे प्रेम असते ते खेड्यातच बघायला मिळते आणि आम्ही ती उपभोगतोय, त्याचा आम्हाला अभिमान आहे. आता आपण मंदिराच्या आवारात पोचलोय. दोन्ही साईडला गाड्या वगैरे लावल्यात. आता इथं चप्पल स्टँड ते नाही. आम्ही निघालो आहे तर मंदिराच्या दिशेने. छान मांडव तेन उभारला आहे आणि भरपूर गर्दी दिसते आणि सगळ्यात छान नटून थटून आलात. मंदिराच्या भोवतालीचा परिसर बघा किती छान आहे, एकदम भारी वाटते इकडं आल्यावर. इकडे भरपूर मोठी लाईन लागलेली दर्शनासाठी. इथे उदबत्ती तेन लावून घेतल्या, ओवाळल्या आणि मी पण लाईनला जाऊन थांबलो दर्शन घेण्यासाठी. किती पण गर्दी असू दे म्हटलं लाईनमधनंच दर्शन घ्यायचं, कारण आत गाभाऱ्यामध्ये जायची पण एंट्री तिथूनच मिळते आपल्याला. आणि मस्त मसाई देवीचं दर्शन पण घ्यायचं होतं, त्यामुळे थोडा वेळ थांबला लागला तरी पण चालणार असं होतं. हे मंदिराचं प्रवेशद्वार. खूप मोठं मंदिर आहे आणि तुम्ही इकडं आमच्या भागात म्हणजे बोर्ली गावात जर आलात तर नक्की तुम्ही मसाई देवीचं दर्शन घ्या. आता आपण आईच्या गाभाऱ्यापाशी पोहोचतोय आणि आपल्याला एकदम जवळून मस्त असं दर्शन होणार आहे. तुम्ही पण दर्शन घ्या. मसाई देवी ही शक्तीचं रूप मानली जात्या. गावातील लोकांची खूप श्रद्धा आहे. खूप श्रद्धेने आईची पूजा करतात. कोणतंही शुभ काम, सण, उत्सव, संकट आलं की आई मसाईची प्रार्थना केली जात्या. आणि मसाई देवीच्या साईडला अजून एक मंदिर आहे, ह्याला पठारची मसाई पण म्हणतात. आणि इथली मसाईची मूर्ती तर एवढी भारी आहे की बघितलं की असं वाटते की आपल्याकडे बघून एक स्मित हास्य करायला लागल्या देवी. मंदिराच्या बाहेरच्या आवारात नैवेद्य घेत होते आणि नारळ पण वाढवून देत होतात. आणि इथला व्ह्यू मस्त आहे, मस्त म्हणजे मी काय सांगू शकत नाही, एवढा भारी व्ह्यू आहे इथला. रात्रीच्या वेळी मस्त मिरवणूक गावातून काढली जाते. यामध्ये बैलजोड्या असतात आणि मसाई देवीचा बैलगाडा पण असतोय. म्हणजे बैलगाडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची सजावट करून मसाई देवीचा फोटो छान प्रकारे सजवला जातो आणि गावातून मिरवणूक काढली जात्या. यात्रेमध्ये अघोरी नृत्याचा पण समावेश केला होता. आता अघोरी नृत्य म्हणजे एक रहस्यमय आणि आध्यात्मिक नृत्य प्रकार आहे, जे अघोरी साधूंशी संबंधित आहे. हे साधू भगवान शिव यांचे उपासक असतात आणि जीवन, मृत्यू, शुद्ध अशुद्ध या सर्व गोष्टींच्या पलीकडे जाण्याचा ते प्रयत्न करतात. असा हा नृत्य प्रकार यात्रेत आम्हाला पहिल्यांदाच बघायला मिळाला. ह्या नृत्यामागचा अर्थ असा आहे की मृत्यू हा शेवट नसून एक नवीन सुरुवात आहे आणि नृत्याद्वारे ते भयांवर विजय मिळवतात आणि शिवाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतात. खूप छान वाटत होतं हे वेगळं काहीतरी अशी कला बघताना. आणि गर्दी भरपूर होती, डीजे पण होतात, भरपूर लोक एन्जॉय करत होती. एक सुनो ना मेरे भोलेनाथ जी, एक सुनो ना मेरे दीनानाथ जी, दिन भर मैं तेरी भंग रगड़ूंगी, दिन भर मैं तेरी भंग रगड़ रचेता स्वामी विनाशी कारिया पिबट स्वांग रच जो कभी मचलता मन नादान समझ मन माफ करती मान बटे जो कभी विफलता परवर नान में मुझ मेरा साफ कर घोड़ा मेरे घोड़ा पकड़ बम बम बम. खूप मोठ्या प्रमाणात यात्रा भरली जाते आणि नवीन वर्षात येणारी पहिलीच यात्रा ही आमच्या गावात साजरी केली जाते. यात्रेसाठी खूप गर्दी असते, म्हणजे गावकरी पण या यात्रेत सामील होतात आणि बाहेरगावची आजूबाजूच्या गावातली पण लोक ही यात्रा बघायला खूप आवर्जून येतात. कारण
खास आकर्षण ह्या यात्रेचं वेगवेगळं दरवेळेला कला साजऱ्या केल्या जातात. ह्या वेळेला मलखांब होतं, अघोरी नृत्य होतं आणि ह्या आता मसाई देवीचा जो तुम्ही गाडा बघताय अशा पद्धतीने बैलगाड्या सजवल्या जातात आणि मिरवणूक छान पद्धतीने पार पडली जाते. आता हे तात्या विंचू इथं काय करायला लागलाय बघा. हे एक लहान मुलांसाठी खास आकर्षण असते. हे असे बाहुले वेगवेगळे असतात ते. आता यात्रेत बैलजोड्या तर होत्याच, पण त्यासोबत उंट पण होतात. हे अशा पद्धतीने मसाई देवीचा गाडा दरवर्षी सजवला जातोय आणि त्याची मिरवणूक काढली जाते. अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळे यात्रेत सामील झालेले असतात आणि सगळे मस्त एन्जॉय करत असतात. धनगरी ढोलांचा आवाज आणि ताल एकदम भारी होता. आता इथे मलखांब सुरू आहे. मलखांब हा भारतातील एक पारंपरिक क्रीडा प्रकार आहे. यात खेळाडू लाकडी खांबावर किंवा दोरीवर विविध योगासने करून दाखवतात. कसरती आणि ताकदीचं प्रदर्शन पण केले जाते आणि हा खेळ शरीर, मन आणि संतुलन याचा अप्रतिम संगम आहे. यात बॅलेन्स खूप महत्त्वाचा आहे आणि सेफ्टी पण खूप महत्त्वाची आहे. हे खूप अवघड आहे करणं, पण सरावानं ही एवढी छान करायला लागल्यात आणि बघताना जरा भीती वाटते. कसं काय एवढ्या छोट्याशा खांबावर एवढं चांगलं कसरत करणं सोपं नाही. मलखांब हा फक्त खेळ नाही, तर त्यात योगाचा आणि भारतीय संस्कृतीचा सुगम संगम आहे आणि त्यामुळं आज पण शाळेमध्ये किंवा व्यायामशाळेत स्पर्धेंमध्ये हा खेळ खेळला जातो. मलखांब आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पण प्रसिद्ध व्हायला लागला आहे आणि अनेक देशामध्ये पण हे शिकवलं जाते. हा साधा दोर नाही, ही आहे ताकद, संतुलन आणि हिमतीची खरी परीक्षा. दोऱ्यांचा मलखांब म्हणजे शरीरावर पूर्ण कंट्रोल. तुम्ही करू शकाल का असं? हवेतच बॅलेन्स ठेवून केलेली ही कसरत पाहून थक्क व्हायला होते. आपल्याला असं कधी जमू शकेल का नाही काय माहीत. आता हे सगळं बघून आम्ही निघालो थेट यात्रेकडे, पाळण्यात बसायला, मस्त एन्जॉय करायला. आता आमच्या गावचं उरूस म्हणजे आम्ही एन्जॉय करणार नाही वे, ह्यो काही विषय आहे वे. सगळ्या पाळण्यात बसून घेतलं, हाय नाही तेवढं सगळ्या पाळण्यात एन्जॉय केलं आणि लय भारी वाटत होतं. तुम्हाला पण इकडे यायला मिळालं तर या यात्रेत मस्त एन्जॉय करा. आणि कसा वाटला तुम्हाला आमच्या पोरल्याच्या यात्रेचा व्लॉग कमेंट करायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन व्लॉगसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.